तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नेवासा येथे 1224वे संविधान व्याख्यान संपन्न। शासनाच्या सर्व विभागात संविधानाच्या रौप्य महोत्सव वर्षाच्या महोत्सवानिमित्ताने घर घर संविधान जनजागृती राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत प्रगल्भ आणि प्रखर असे संविधान व्याख्यान माननीय तहसीलदार संजयजी बिराजदार साहेब तसेच सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। महाराष्ट्र राज्याचे मुख्य संविधान व्याख्याते माननीय तुषारजी पगारे सर यांनी आपले प्रखर विचार मांडले। प्रथमतः संविधान हे कुणाच्या विचारांवर आधारित आहे हे जर समजले तर आपोआपच संविधान समजणे सोपे होईल। प्रत्येक महापुरुषाचा, संतांचा आणि समाज सुधारकांचा मानवतावादी विचार म्हणजे संविधान होय। महापुरुष समजले तर संविधान समजले असे अनमोल मार्गदर्शक विचार आपल्या व्याख्यानातून मांडले। सहव्याख्याते माननीय चंद्रकांत इंगळे सरांनीही अतिशय मार्मिकपणे विचार व्यक्त केले। आपण ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून संविधान आपल्याला समजू शकत नाही। आपल्याला ते समजण्यासाठी सत्य गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल, त्या वाचाव्या लागतील। भ्रामक कल्पना तसेच संविधानाविषयीचे समाजात चुकीचे विचार पसरवणाऱ्या व्यवस्थेचे समर्थन करण्याआधी ती गोष्ट अभ्यासातून अभ्यासणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले। राष्ट्रीय संविधान मंच सदस्य माननीय राहुलजी सोनवणे तसेच राष्ट्रीय संविधान मंच सदस्या सौ जयश्री बोराळे मॅडम यांनीही संविधानिक विचार मांडले। या प्रसंगी डॉक्टर श्री संजय बिरादर तहसीलदार नेवासा, श्री राजेंद्र वागचौरे नायब तहसीलदार, श्री बोरुडे निवासी नायब तहसीलदार तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी सहभाग घेऊन संविधानाप्रती आपली भूमिका व्यक्त केली। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी नाना सागळे प्रतिनिधी। निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। जय संविधान, जय हिंद।